नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये चंदन दाखव भगवा शेल आहे. हे जे तुम्हाला भगवा शेला भगवा हे कापड दिसतंय लावलेलं, हे शिवसेनेचं नाही बर का, हे भाजपाचं कार्यालय आहे. आपण आज जाणार आहोत, काय काय करायला लागले ते बघणार आहोत. भाजपाचा हे कार्यालय आहे पूर्व भागातला. आपण त्या महिलाकडे जाऊ पहिला. चल चंदन, ये ये. लाजतील, लाजू नका. मला आजी सांगा, तुमच्या सुनाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? मिळते. मिळते ना? कुठल्या पक्षामुळे मिळते किंवा कुणामुळे मिळतात? मोदी सरकारमुळे, पक्षामुळे मिळते. हे चांगलं बोलाले ह्यांच्याकडे. मला सांगा ताई, तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात? हो मिळतात. कुणामुळे मिळतात? मोदी सरकारमुळे. मोदी सरकारमुळे. त्यांना मोदी सरकारमुळे 1500 रुपये मिळतात. तुमच्या सुनाला मिळतात? सून नाही म्हणा, हे आले नाही अजून. हा, अजून तुमचा मुलगा छोटा आहे. मुलगा हा, मग चप्पूला पैसा नसते. मी की 1500 रुपये वस्त्या अम्मा. वसते वसते ना गिंका लागंगा आले कोडकुदी लागंगा गाले का? मी की वस्तात हा, दिन की वस्त आहे पैसल 1500 रुपये महिन्याला येतात. या इकडं चंदन, या. आता आपण थेट आत जाणार आहोत. एक महिला आहेत, कोण आहेत त्यांना विचारू. मला सांगा ताई, तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? सर मला नाही मिळत. हा? मला नाही. बर, मला महापौर मॅडम आहेत, यन्नम मॅडम, त्यांच्याकडे जाणार आहेत. मला सांगा, तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? माननीय महाराष्ट्र मुख्यमंत्री ज्या गरजू महिलांना लाडकी बहीणचा योजना मिळते. म्हणजे तुम्हाला मिळत नाही? नाही. हे घेत नाही का? बरं घेत ना, तुमचा पक्ष आहे. ज्या महिलांना गरज आहे त्या महिलांना ज्या आपण योजनेचे ते आपण कॅटेगरी बघून त्यांच्या उत्पन्न बघून त्या महिलांना, ज्या कामगार वस्ती आहे या महिलांना आपण लाडकी बहीण योजना लाभ मिळतोय. ताई, तुम्हाला मिळतात का? नाही, म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे ना हा. त्यांची विचारपूस करून मग त्यांना ते योजना लागू करू लागलो. तुम्हाला मिळते का नाही ते सांगा. तुम्ही भाजपाचे आहेत. हा, भाजपचेच आहे. मिळते? लाडकी बहिणीचा लाभ घेता का तुम्ही? म्हणजे आम्ही अर्ज केला असतो तर मिळालं असतं, पण आम्ही का हा, हे अर्ज केले नाहीत. जे गरजू आहेत, जे गरजू महिला आहेत ना, हा. मग त्यांना आपल्यामुळं मग एकांचं जातं ना, हा. तर त्यामुळं प्रामाणिक आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया. महापौर मॅडम खाली या. म्हणूनच मला मिळत नाही. हा, आता तुम्ही बोला लागलात. जरा एक मिनिट थांबा. मला सांगा, तुमच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे? प्रभाग क्रमांक 18 सोलापूर शहरामध्ये एक चांगलं लीड या ठिकाणी मिळणार आहे. चालत जाऊ, चला चला या. चालत जाऊ, गडबड आहे, प्रचाराचं टाइम आहे. आज या ठिकाणी पदयात्रा हा. झालेला आहे. या पदयात्रेमध्ये चांगला प्रतिसाद नागरिकांमध्ये होत आहे. सर्व मतदारांनी चारही उमेदवाराच्या पाठीशी आहेत. सर्वांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केलेलं आहे. आम्ही सर्वांना विनंती केलेलं आहे, चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असं विनंती केलेलं आहे. चंदन, या इकडं. आपले अण्णा आहेत. अण्णा, मला सांगा, वहिनीला लाडकी बहिणीचा लाभ मिळतो का? निश्चितपणाने गेल्या विधानसभेपासून ज्या आपल्या युती शासनाने एकनाथ भाऊ शिंदे असू द्या, देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, ज्या त्यावेळेला योजना ज्या सुरू केले होते, ते आज लोकांना पूर्ण विश्वास आहे. लाडकी बहीण योजना देवेंद्र फडणवीस देऊ शकतात आणि ते शेवटपर्यंत देऊ शकतात. येणाऱ्या काळामध्ये आता जास्तीत जास्त महिलांना कसा लाभ देता येईल याचा विचार आम्ही प्रभागाच्या वतीने करू. मला सांगा अण्णा, 2100 रुपये मिळावं असं सोलापूरच्या किंवा तुमच्या प्रभागातल्या महिला म्हणतात, तर तुमचा विचार काय असणार आहे? निश्चितपणे येणाऱ्या काळात देखील आपण जी संकल्पना केली पत्रकार महोदय, आज आपण देखील एक चौथा स्तंभ आहे. आज तुमचा देखील जनतेला संवाद दाखवता
मी तुमच्या संवादाच्या माध्यमातून जनतेला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये निश्चितप्रमाणे देवेंद्र भाऊ 2100 प्रमाणे लाडकी बहीण योजनेला रक्कम वाढवतील. खरंच 2100 रुपये देवेंद्र भाऊ वाढवतील असं शिवाअण्णाचं म्हणणं आहे. हे निघालेत, प्रचार करायला लागलेत. हे दोन दिग्गज आहेत, सभागृह नेते आणि महापौर आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला सांगा, ह्यांच्या इकडे जाणार आहेत. चला या इकडे या, अजून तिकडे या. मला सांगा, वहिनीला 1500 मिळतात का? नाही, आम्ही लाभ घेतलेला नाही. हे लाभ घेतले नाहीत. हे प्रचार निघालेत. या इकडे या, पल्ली साहेब या. मला सांगा, लाडक्या बहिणीचा लाभ वहिनीला मिळतंय का? 100% मिळणार. आपण ज्या प्रभागात आज काम करत आहे, आम्हाला संधी मिळाली त्या प्रभागात देवेंद्र दादांनी 13 कोटी रुपयाचे कामं मंजूर केले. आज पहिल्याच वर्षी 24-25च्या त्यांच्या बजेटमध्ये त्यांनी 100 कोटी रुपये दिले. हे सोडून आता आपण उजवीकडे जर बघितलं तर MIDC जो प्रभाग 12 आहे त्यामध्ये 55 कोटी रुपयाचे रस्ते मंजूर केले. म्हणजे या 24-25 मध्ये एकंदरीत आपण बघितलं तर 165 कोटी रुपयाचा पहिला अर्थसंकल्प त्यांनी मंजूर केलाय. आणि त्या भागात आम्ही नशीबवान आहे की आम्हाला संधी मिळाली. साहेब, आता आपण ते सेनेच्या रॅलीमध्ये गेलो होतो आणि त्या रॅलीमध्ये एवढी गर्दी होती आणि जे कष्टकरी, बिड्या करणारे, कारखान्यामध्ये काम जाणारे, वायडिंग काम करणारे, कांडी मशीन काम करणारे, लूमचे ते हे करणारे सगळे महिला म्हणाले की लाडकी बहीण ही योजना आमच्या शिंदे साहेबांनी आणलेली आहे. काय ऐका, लाडकी बहीण ही योजना शिंदे साहेबांनी आणलेली आहे. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते सांग. राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत आणि त्यासाठी लागणारा जो बजेट आहे तो स्वतः अर्थसंकल्प मंजूर केले. त्यांनी काळजी अशी केली की येणाऱ्या 5 वर्षात दिलेल्या तारखेत लाडक्या बहिणीला रक्कम मिळायला पाहिजे. आज राज्याचं नेतृत्व कोण करत आहे? देवेंद्र फडणवीस करतायत. मागच्या वेळेस राज्याचं नेतृत्व देखील देवेंद्र फडणवीसने केलेलं आहे आणि ती मंजूर करण्यासाठी, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंनी पाठपुरावा केला. म्हणून आज लाडकी बहीण योजना यशस्वी झाली. धन्यवाद साहेब, पल्ली साहेब धन्यवाद. शिवाअण्णा बोलवा लागले, या इकडं. मला सांगा शिवाअण्णा, तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही किती कोटीचा विकास केला आहे? गेल्या 5 वर्षामध्ये जेव्हा मी आणि यनमतेला जेव्हा निवडून दिले त्यावेळेला पक्षाच्या आशीर्वादाने यनमते महापौर झाल्या आणि मी देखील शेवटच्या क्षणी सभागृह नेता झालो. हे सगळ्याला जनतेला माहित आहे. तुम्ही सभागृह नेते होते आणि ते महापौर होते. फक्त किती कोटीचा विकास झाला तेवढा सांगा. 8.5 कोटी रुपयाचं कामे आम्ही 5 योजनेमध्ये मी आणि यनमतेच्या माध्यमातून आणि पाताळताईच्या माध्यमातून आम्ही विकास केलेला आहे. आणि त्याच विकासाच्या जोरावर आज जनता निश्चितपणे आमच्या 4च्या 4 पॅनलला निवडून देते. धन्यवाद. भांडणं करायला लागले तिथं, लय भांडणं व्हायला लागले. चला पुढं. इथं आपल्याला दिसायला लागले इकडे बोलत आहेत तरी तिकडे बोलत आहेत. लय विचित्र राजकारण चाललंय इथं. आपण पुढे बघूया. चला. हे अण्णा खतरनाक आहे. काय करील काय सांगता येणार नाही, हे मात्र खरं आहे. यांना अजून काय बोलतो मला लागला अण्णा. शहरातल्या 3 आमदारांनी जेव्हा जनतेने निवडून दिलं त्याच वेळेला ओळखायचं शहर मध्ये भारतीय जनता पार्टीचा लाट आहे आणि जनतेचा कौल 3 आमदारच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे 75 पार भारतीय जनता पार्टी होईल. जी संकल्पना 3 आमदारांनी केलेली आहे आणि ते जनता निश्चित त्याला तडीच लावून 75 निश्चित नगरसेवक आपले 75 अधिक निवडून येतील. साहेब म्हणा लागले की प्रभाग 18 मध्ये आपण 3 दिवस झालं आहे, अजून 3 दिवस आपण या प्रभागामध्ये राहणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे? हे भाजपवाले म्हणतात की लाडकी बहीण आम्ही आणलो, शिवसेनावाले म्हणतात की लाडकी बहीण आम्ही आणलो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया पूर्व भागातली जे लाडकी बहीण आहे, कुणाला बाणाला राखी बांधणार का कमळाच्या फुलाला राखी बांधणार हे मात्र निश्चित आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.